कमाल. साधारण आपण डोंगराच्या मध्यावर आहोत एवढ्या चढावर आणि दोन्ही बाजूला एवढी व्हॅली आहे. गौरी गौरी बाय. थांब ना. आई शपथ. पाटेश्वराच्या पहिल्या भागात मी आणि गौरी मंदिराच्या परिसरात हिंडलो. काळ्या दगडात कोरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कोरीव मूर्तींचं दर्शन आम्हाला घडलं. हा पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज या बाजूच्या विंडोवर क्लिक करा आणि पहिला भाग नक्की पहा. आमच्या ऑसम टूसम या ट्रॅव्हल शोचे इतर भागही तुम्ही पहा आणि त्यासाठी सबस्क्राईब करा व्हायरस मराठी. पाटेश्वर मंदिरापासून जवळच काही केव्ज आहेत. या केव्जमध्ये दडलेला कोरीव शिल्पांचा खजिना या दुसऱ्या भागात पहा. अरे यार इथे गुफा असणार होते तर कुठे आणि पिंडी असणार होत्या एवढ्या. मला नाही वाटत काही आहे इथे. जावं लागणार. दीपमाळ दिसते बघ इकडे. तू सांगितलेलं ना दीपमाळ. हा ते बघ तसंच. पण हे बघ ना तुटलेली अर्धी. हा यार इथे काहीतरी असेल. आणि हे बघ नंदी. हा थँक गॉड काहीतरी दिसलं. अरे सेम नंदी मगासारखा. चल बघूया. तेच असेल काहीतरी. सेम ना नंदी त्या मंदिरासारखा. असंच आहे हा. पण याचं कार्विंग वेगळं आहे बघ. हा शाईन आहे पण कार्विंग वेगळं आहे. हे बघ हे माळ बघ. आणि जाड माळ असे ना ही. पण साखळीसारखं इकडे ते दोर. दोरची डिझाईन असेल आणि इथे नॉट बांधली असेल. एक्झॅक्टली. विचारा. चल तो जरा तिरका बसला आणि वाव सुरेख आहे. ही पिंड वेगळीच आहे यार. 4 शंकराचे चेहरे. आणि इथे बघ शिवलिंगावर 2 माठासारखे आकार आहेत. त्याला काहीतरी म्हणत असणार आपल्याला माहित नाहीये पण ब्युटिफुल आहे ना. पुस्तकात नाही दिलंय का काही. नाही ग काही गोष्टी नाही दिल्यात. खरं लिहून ठेवायला पाहिजे होतं ना इकडे काहीतरी आपल्याला माहित नाही तर. चल ठीक आहे चल गुफेमध्ये बघूया काय. केवढी मोठी आहे ही पिंड. हे बघ सेम आहे. हा एक्झॅक्ट सेम डिझाइन आहे. ॲज इफ रिफ्लेक्शन आहे है ना. आय नो. काय बारीक कोरलंय यार. अमेझिंग आहे. प्रत्येक पिंड वेगळी. प्रत्येक पिंड प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. हे काय आहे. काय साप आहे. साप. कप ग. का बरं कसं वाटतंय. चल बघूया दुसरीकडे. हे काय पण काय ग. 1 2 नाही माहित. 4 5 6 7 नाही माहित काय. असं वाटतंय ना पण. हा ना. बघूया अजून. वर बघा सांभाळ. वाव हे बघ फुलांचा शेप. पाकळ्या आणि किती नाजूक. मस्त आहे यार हे. Oh my God, this is the beautiful one. ही सगळ्यात बेस्ट आहे ना आतापर्यंतची. हो वाव किती सुंदर आहे यार. आणि छोटे छोटे हे जे आहेत ना हे आकार ते पण पेंडिंगचेच आहेत ना. छोटे 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 किती कोरीव काम आहे. सगळे लाईन मध्ये का. ब्युटिफुल. तिकडे पण आहे बघ.
मस्त आहे ना? हा शेप आवडला असं. हा छान आहे. त्याला जास्त हाईट सांभाळून. इकडे पण काहीतरी आहे. ये बघूयात. चल काय बघूया. ओके वाव. पण इथे एवढ्या मोठ्या गुफेत दोनच पिंडे. बापरे. अगं काय. वाव. हे बघ ह्याचा पण शेप वेगळा आहे ना. ए इथे बघ. हे जरा आकार वेगळे आहेत आणि हे असं गोल केलंय पिंडीने. चल 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 बाहेर चल. अगं ऐक केवढे मी बसते. एवढे बॅग्स होते तिकडे. झालंय का आता सगळं काय. एकदा राहिलंय ते चेक करू का जरा. काही राहिलंय का इन्फॉर्मेशन. ओके ऐक. पाटेश्वराची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे कुणा अज्ञात शिल्पकाराने केलेली असंख्य शिवलिंगाची निर्मिती. म्हणजे एवढी शिवलिंग आपण पाहिली ना. असंख्य शिवलिंगाची निर्मिती. पाटेश्वर मंदिरात हजारो शिवलिंग आहेत. ते ऑलमोस्ट आपण सगळे पाहिले. अंगठ्या एवढ्या लहान आकारापासून ते साधारण 5 फूट उंचीच्या मोठ्या आकाराच्या शिवलिंगांपर्यंत निरनिराळ्या प्रकारची ही लिंग कुणी व का बनवली असतील हे मात्र गूढच आहे. इथे आई शपथ. म्हणजे ही शिल्पशाळा होती. रिअली. बघ ना मी तोच विचार करते की मंदिरात जनरली एकच पिंड असते ना. हो. आणि हे मंदिरासारखं नाही वाटत आहे. इथे प्रत्येक सेक्शन वेगळं आहे. प्रत्येक पिंड वेगळी आहे. हो आणि प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने एक डिझाईन बनवलं असेल. हा तरीच. सिरियसली काय यार. बरं झालं हे पुस्तक आणलं. नाहीतर आपल्याला काही कळलं नसतं की ही शिल्पशाळा आहे. मला तर आधी मंदिर वाटलं होतं. मग मला कळेच ना की काय आहे. सुपर आहे. आता याची खरी ब्युटी कळली. आपण असं त्या काळात तर काहीतरी वेगळ्या आकाराचं बनवलं असतं. एक्झॅक्टली. त्या पिंडीवर वेगळे आकार दिले असते. मी सगळे हार्ट बनवले असते असे गोल गोल. हो का. आणि मी फुलं. हा म्हणजे ही तुझी पिंड झाली असती ऑलमोस्ट. पण माझी जरा वेगळी असली असती. ही माझी पिंड नाही. वा वा वा. हा माझा पिंड नाही असं असतं जनरली. ओ बरं तू ऍडजस्ट करून घे. समजलं ना. सुपर यार. थँक्यू. गुड. हा घरीच्या घरी नाही जायचं तुला. एवढी आवडली दीपमाळ. चल. अगं थांब. पहिले हे घे. हे तुझी पिंड. वाव. पिंड. येस. हे माझं गिफ्ट आहे. हो. आणि हे तुला का द्यावंच वाटलं. आता आपण इतक्या लांबून आलोय पिंडी बघायला म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन ठेवलेली. वा स्मार्ट. येस. हा माझा पिंड नाही हे वाक्य जरी तू चुकीचं म्हणत असशील तरी ही माझी पिंड आहे. ओ निघायचं का आता आपण घरी. येस प्लीज. क्लास. फॅब. कडक. वाव. चक्कास. अप्रतिम. हे सगळे जरी पाटेश्वरच्या आठवणींमध्ये हरवलेले असले तरी तुम्ही आठवणीने लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बघायला विसरू नका व्हायरस मराठी. ऑसम टू सम.